इथे एक वाटी मी भिजवलेले चणे घेतले, तर रात्री भिजत घातले होते. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात ओतून घेऊ. या 7-8 मिरच्या याच्यात टाकू आपण. इथे 8-10 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात चुरून, ह्या पण याच्यात टाकू. आता हे छान असं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ. त्याच्यात आपण थोडंसं पाणी घालू, एक कप भर, आणि परत एकदा आपण थोडंसं बारीक करून घेऊ. आता या पातेल्यात काढून घेतलंय. याच्यात ही कोथिंबीर टाकू. 2 चमचे बेसन पीठ टाकू. 2 चमचे बेसन पीठ टाकले. हा एक चिरलेला कांदा टाकलाय. आता इथं मी 1 चमचा मीठ घेतलंय, अर्धा चमचा हळद घेतली, 1 चमचा ओवा घेतलाय, थोडासा एक बेकिंग सोडा घेतलाय आणि जिरी पावडर घेतली. आता हे आपण सगळं याच्यात टाकू. आता हे हाताने मिक्स करून घेऊ. आता हे छान मिक्स करून झालंय. आता याला साईडला ठेवून देऊ 2 मिनिटं. अर्धा लिटर तेल ओतलंय मी याच्यात. त्याला चांगलं गरम होऊन देऊ. तेल आपलं गरम झालंय. आता याच्यात आपण हे भजे सोडून घेऊ. आता खालच्या अंगाकून चांगले भाजलेत. या अंगाकून आता आपण पलटी करून घेऊ अशी. आता आपले भजे तळून झाले, तर आपण काढून घेऊ आता याला.